नमस्कार. आमच्या वऱ्हाडी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नरक चतुर्दशीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर दिवाळी विशेष भाग 5 मध्ये आज मी बनवणार आहे कुरकुरीत असा पातळ पोह्यापासून बनवलेला लसुणी चिवडा. तर लसुणी चिवड्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. तर इथे मी 1 किलो पातळ पोहे घेतलेले आहे. लसूण, तेल, शेंगदाणा, त्यानंतर डाळवा, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, जिरे, मोहरी. तर इथे मी पातळ पोहे घेऊन त्याला गाळून घेतलेलं आहे आणि 1 दिवस उन्हामध्ये वाळत घातलेलं होतं. भाजताना मग त्याचा जास्त चुरा होत नाही, त्यामुळे एकदम मी खूप कमी भाजलेलं आहे त्याला. आधीच ते गरम झालेले होते. तर इथे मी पोहे भाजण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेते. त्यामध्ये चिमूटभर हळद. पोह्यांना तो कलर छान येतो हळदीमुळं. आता इथे पोहे टाकून घेते. खमंग असे कुरकुरीत भाजून घेऊया आपण. थोडं मीठ टाकून घेते. तर मंद आचेवर भाजून घेते मी. बघू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त याला करपू द्यायचं नाही, काळे पडतात. बघा अशा प्रकारे भाजायचं आहे की अगदी हाताने तो सहज सुटला जाईल असं. तर इथे आपले पोहे भाजून झालेले आहे. तर याच पद्धतीने मी सगळे पोहे भाजून घेणार आहे. बघू शकता मी सगळे पोहे भाजून घेतलेले आहे. आणि याचा चुरा नाही होऊ द्यायचा भाजताना. तर आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल गरम झालं की मी त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे. शेंगदाण्याला सुद्धा खमंग असं तळून घेऊया. शेंगदाणे तळून झालेले आहेत आपले. बघू शकता ते साल निघायला लागली आहे. तर आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये. तर त्याच तेलामध्ये मी इथे डाळवा टाकलेला आहे. त्याला सुद्धा भाजून घेऊया छान. डाळवा सुद्धा भाजून झालेला आहे छान. काढून घेऊया त्याच भांड्यामध्ये. तर आता आपण इथे मिरची सुद्धा तळून घेऊया. मिरची अशी कडक आणि छान तळून घ्यायची. मिरची तळून झालेली आहे आपली. तर आता इथे कढीपत्ता सुद्धा तळून घेते. तो पण कडक असा तळून घ्यायचा, जेणेकरून आपला चिवडा नरम होणार नाही. तर कढीपत्ता सुद्धा मी काढून घेते. यामध्ये मी लसूण टाकून घेते. आता लसूण सुद्धा तळून घेते. इथे मी लसूण भरपूर वापरलेला आहे. तो मी ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेला होता. आता लसूणाला पण आपण असं लाल रंग येऊपर्यंत छान तळून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे. तर तिथे सुद्धा काढून घेते लसूण. लसणामुळे खूप छान फ्लेवर येतो चिवड्याला, चव खूप छान लागते. आता त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये मी थोडे जिरे मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालून घेते. खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यामध्ये, जास्त वापर केलेला नाही मी कुठल्याच मसाल्यांचा वगैरे. याच्यात चिवडा मसाला वगैरे अगदी कुठेच नाही टाकला. तर यामध्ये मी लाल मिरची पावडर, धने पावडर टाकून फिरून घेते. ते फोडणीसुद्धा झालेली आहे. आता एका मी मोठ्या भांड्यामध्ये भाजलेले पोहे काढून घेते. त्यामध्ये सगळं ते शेंगदाणा, डाळवा, कढीपत्ता, मिरची आणि लसूण सगळं तळून घेतलेलं होतं. ते छान फिरून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता मी इथे हाताने फिरून घेते, व्यवस्थित ते मिक्स होते. मग
हळू करायचं, कारण की मग तो चिवडा जे पोहे तुटू शकतात. त्यामध्ये मी फोडणी केलेली होती ती घालून घेते बरोबर. आता या फोडणीला सुद्धा मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेते. इथे मी पिठी साखर टाकलेली आहे चवीसाठी. छान मिक्स करून घेते. बघू शकता किती छान दिसते, खूप छान चव येते. एकदा नक्कीच करून बघा. तर लसुणी चिवडा इथे तयार आहे. बघू शकता किती छान आणि किती लवकर होतो. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. आणि वऱ्हाडी तडका या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.